गुड मॉर्निंग पॅरिस। आज आपला पॅरिसमधला तिसरा दिवस आहे आणि आता आपण चाललोय साखरकर कॅथेड्रलला। चला तर आणि आता आपण इथून असं वरती जाणार आहोत। तिथे पायऱ्या सुद्धा आहे आणि गंडोला सुद्धा आहे आणि ही पूर्ण स्ट्रीट आपल्याला शॉपिंग सोव्हिनियर्सची आहे। माझ्या मागे तुम्हाला आता दिसतंय हे कॅथेड्रल चर्च। आता आपण चाललोय गंडोला म्हणजे केबल कार थोडक्यात। हे जे पास आहे आपण 3 दिवसाचा काढलंय तेच तिकीट इथे चालतं आपल्याला ह्या गंडोलासाठी। अशी ही एकच डब्याची गंडोला आहे, खालून वरती जाते वरून खाली येते आणि अशा इथे 2 गंडोला आहेत म्हणजे 2 ट्रॅक आहेत। प्रेमाचा इजहार करण्यासाठी लावलं तर ह्यांचं प्रेम अजरामर राहतं। एक एक स्टेप करत आपण अगदी जवळ येतोय। आपण इथे हा बघतोय हा स्टॅच्यू नाही तर हा ओरिजिनल खरा माणूस आहे, पण तो अगदी हुबेहूब स्टॅच्यू सारखा उभा राहिलाय चेहऱ्याला कलर करून। 1875 मध्ये ह्याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं आणि कंप्लीट झालं 1914 मध्ये। हे सर्वांसाठी रोज ओपन असतं। सकाळी खूप लवकर उघडतं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत हे चालू असतं।
आतमध्ये जाण्यासाठी कॅथेड्रलला ही एवढी मोठी क्यू आहे. बासलिकासाठी एंट्रन्स फी नाही आहे, पण जर डोम आणि क्रीपला जायचं असेल तर आपल्याला त्याची फी आहे. डोमवरून सिटीचा व्ह्यू बघता येतो, पण माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे, कारण इथून झाल्यानंतर मला पुन्हा रिव्हर क्रूजला जायचं आहे. त्याच्यानंतर परत रात्रीचं माझं नॉर्वेचं रिटर्न फ्लाईट आहे, त्यामुळे मी अगदी टाईम लावून फिरते. जर गंडोला नाही घ्यायचं असेल तर अशा या स्टेप्स आहेत. या स्टेप्सने आपण वरती चढत पण जाऊ शकतो, येताना सुद्धा उतरून ह्या पायऱ्यांनी आपण खाली येऊ शकतो. आणि आजूबाजूला तुम्हाला पार्क, गार्डन सगळे रेस्ट रिलॅक्स करताना सुद्धा दिसत आहेत. आणि आज छान सनी डे आहे, त्याच्यामुळे आज सगळ्यांना म्हणजे मला सुद्धा खूप छान विदाऊट कोट, आज सनी डे असल्यामुळे मी सुद्धा विदाऊट कोट मस्त एन्जॉय करते. आता मी इथे जे फोटोशूट करते आहे, आपल्याला असं वाटतं हा खोटा स्टॅच्यू आहे, पण खोटा स्टॅच्यू नाही, हा ओरिजिनल माणूस आहे. त्यांनी कलर पेंट करून असा गोल्डन मध्ये हा इथे उभा आहे. जुगाडी ट्रेन सुद्धा दिसते, ह्यातून सुद्धा तुम्ही असं बाजूने रोम करून फिरून बघू शकता. आणि ह्या अशा लाकडाच्या सुद्धा वरती आपल्याला विकत मिळतात अशा.
आता जे आपण बघितले हे साखरकर कॅथेड्रल चर्च खूप म्हणजे खूप वर्थिंग आहे. इतकं शांत, इतकं पाक पवित्र वाटलं एकदम. आणि इथे तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी पाहिजे जर तुम्हाला आतून पूर्ण सगळं नीट बघायचं असेल तर. जेव्हा कधी तुम्ही पॅरिसला याल तर नक्की ह्या ठिकाणाला तुम्ही व्हिजिट करा. मला तर खूपच छान वाटलं आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओसुद्धा आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.